हं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहे वर्ड न्यूमेरिकल्स. लिनिअर इक्वेशन ऑफ व्हेरिएबल्सचे चॅप्टरचे जे वर्ड न्यूमेरिकल्स आहेत, ते कोणाकोणासाठी युजफुल असणार आहे? स्टेट बोर्ड आणि सीबीएसई. सीबीएसई ॲज वेल ॲज स्टेट बोर्ड या दोघांसाठी युजफुल असणार आहे. तर नेमकं कशा पद्धतीने आपली स्ट्रॅटेजी असावी? तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रॅटेजी लेक्चर घेतलेले स्टेट बोर्डसाठी. थोड्या वेळानंतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सीबीएसई स्ट्रॅटेजीबद्दल बोलणार आहे. तर नेमकं कशा पद्धतीने असायला पाहिजे? आता वर्ड न्यूमेरिकल्स विचारत असताना कशावर विचारलं जातं? नेमकं सुरुवात कशी करायची? कोणते वर्ड महत्त्वाचे आहेत? मायनस केव्हा करायचं? प्लस केव्हा करायचं? मल्टिप्लाय केव्हा करायचं? डिव्हाईड केव्हा करायचं? त्याचं एक थोडंसं आपल्याला समरी माहीत असायला पाहिजे. म्हणजे समरी माहीत असायला पाहिजे म्हणजे याचा अर्थ वर्ड नेमके कोणते आहेत असे, की ते मायनस इंडिकेट करतात, प्लस इंडिकेट करतात, मल्टिप्लाय, डिव्हाईड सो जे काय असेल ते. तर थोडंसं इंग्लिश ग्रामरबद्दल माहीत असणं गरजेचं आहे. माहीत नसेल तर मी लिहून देणारच आहे. तर प्लससाठी सगळ्यात महत्त्वाचं, इथं तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये लिनिअर इक्वेशन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय रे बाबांनो, की इथं तुम्हाला 2 वस्तू दिलेल्या असतील, 2 पर्सन दिलेले असतील, 2 ट्रेन दिलेले असतील, 2 बोट दिलेले असतील किंवा 1 बोट असेल, समथिंग काहीतरी चेंजेस आहेत दोघांमध्ये. एक्झॅक्टली इक्वल नाहीये. दोघं जी स्पीड आहे त्याच्यावर आपण बोलणारच आहे. 2 गोष्टी आहेत. तर पहिल्यांदा आपण पहिल्यासाठी आपण x पकडणार, दुसऱ्यासाठी y पकडणार. हे 2 व्हेरिएबल्समध्ये आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करत असताना आपण पाहतो. तर लक्ष द्या आता, की नेमकी काय स्ट्रॅटेजी असावी? तर प्लस साइन कशासाठी पकडायचं? प्लस साइनसाठी जर तुम्हाला म्हटलं अफ्टर आहे असा वर्ड आला तर प्लस असेल. त्याच्यानंतर एक्सीड असेल, त्याच्यानंतर इन्क्रीज असेल, त्यानंतर ग्रेटर असेल, त्यानंतर त्यानंतर आपण असं म्हणू शकतो बाबा की ओल्डर असेल, त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो मोर असेल, त्याच्यानंतर देन असेल, सक्सीड असेल, असे जे वर्ड्स आहेत ते वर्ड्स इंडिकेट करतात प्लस. मायनससाठी मायनस केव्हा करायचं, सबट्रॅक्ट केव्हा करायचं? बिफोर असेल, ॲगो असेल, डिक्रीज असेल, लेस असेल, त्याच्यानंतर यंगर असेल. यंगर म्हणजे आपल्यापेक्षा लहान, ओल्डर म्हणजे आपल्यापेक्षा मोठा, लार्जर एजवाला. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो बिफोर असेल, ॲगो असेल, डिक्रीज असेल, लेस असेल, अँगर असेल. त्यानंतर आपण नेक्स्ट समथिंग जे काही वर्ड असतील इंडिकेट करत असतील त्यांच्यासाठी आपण काय करणार आहे? डिक्रीज पण झालं, लेस पण झालं, बिफोर, ॲगो, लेस, अँगर. त्यानंतर काय म्हणता येईल? बिफोर. ओके, ठीक आहे. मल्टिप्लायसाठी आपल्याला करता येईल बेटा, मल्टिप्लायसाठी आपल्याला करता येईल प्रोडक्ट हा वर्ड यूज करतात. आणि डिवाइडसाठी यूज करतात रेशो किंवा फ्रॅक्शन. असे वर्ड्स आपल्याला इंडिकेट होताना दिसतात. तर या वर्ड्सबद्दल आपल्याला थोडीशी इन्फॉर्मेशन असायला हवी. एवढे वर्ड जरी माहीत झाले की जवळपास आपले क्वेश्चन सगळे सुटतात. आता काही वर्ड्स याच्यापेक्षा सुद्धा असतील तर ते वर्ड्स तुम्हाला जसे न्यूमेरिकल्स मी सॉल्व्ह करणार आहे. स्पीडलेस असेल, मोर असेल, इन्क्रीज, डिक्रीज, याचं तुम्हाला लगेच ते वर्डिंगचं मिनिंग समजून घ्यायचं आहे. त्याचा मिनिंग आहे प्लस, याचा मिनिंग आहे मायनस. हे जे वर्ड्स आहेत बिफोर असेल, ॲगो असेल, डिक्रीज, लेस, यंगर, बिलो, असे जे वर्ड्स आहेत ते तुम्हाला इंडिकेट करणार आहेत मायनस. क्लिअर? आता आपण पुढे बोलूयात. सगळ्यात महत्वाचा, आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा एक फॉर्म्युला इथे लागणार आहे. त्या फॉर्म्युलाचं नाव आहे डी-सी-व्ही. काय म्हणणार याला मी मुद्दामून डी-सी-व्ही रीडिंग करणार आणि लिहिताना डी-टी-व्ही लिहिणार. काय लिहिणार? डी-टी-व्ही लिहिणार. तर डी-सी-व्ही म्हणजे काय? डीचा मिनिंग काय रे बेटा? डीचा मिनिंग डिस्टन्स. काय? डिस्टन्स. टी म्हणजे काय? टाइम. आणि व्ही म्हणजे काय? स्पीड. लक्षात ठेवू आपण. व्हेलॉसिटी नाही घ्यायची सध्या तरी, आपल्याला स्पीड लक्षात ठेवायची. आता लक्ष द्या, हे जर मीटरमध्ये असेल
तर हा सेकंद मध्ये असायला पाहिजे आणि हा सुद्धा मीटर पर सेकंद मध्ये असायला पाहिजे. त्याच्यानंतर जर समजा हा किलोमीटर मध्ये असेल तर हे तासामध्ये असायला पाहिजे, आर्स मध्ये असायला पाहिजे, हे किलोमीटर पर आर्स मध्ये असायला पाहिजे. हे युनिट्स माहित पाहिजे. त्याच्यानंतर तुला युनिट कन्वर्जन माहित पाहिजे. 1 किलोमीटर इज इक्वल टू 123 मीटर. आणि जर 1 आर्स मध्ये जर पकडलं 3600 एवढं माहित पाहिजे, एवढं माहित पाहिजे. थोडासा फरक पडला. इथपर्यंत झालं क्लिअर. आता आपण वन बाय वन मग एक्झाम्पल कशावरती विचारलं जाऊ शकतात. एज असेल, नंबर असेल, बोट असेल, इम्पॉर्टंट बोर्डचा क्वेश्चन, ट्रेन असेल. म्हणजे ह्यामध्ये नेमकं काय करायचं आपल्याला नेमकं. आता प्रत्येकाच्या क्वेश्चनचं जेव्हा मी सांगेल तेव्हा मी समरी सांगेल. आता वन बाय वन आपण क्वेश्चन घेऊ. क्वेश्चन मध्ये नेमकं काय करायला लागलेले आहे. आता आपण क्वेश्चन थोडस लिहून घेऊयात. ह्या क्वेश्चन मध्ये बेटा सम ऑफ एज हा एक्झाम्पल बेस आहे एजवर बेस आहे. आता ह्या एक्झाम्पल मध्ये पहिल्यांदा डिकोडिंग व्यवस्थित झाले पाहिजे. केस नंबर फर्स्ट म्हणजे कंडिशन फर्स्ट आणि कंडिशन सेकंड. कंडिशन फर्स्ट आणि कंडिशन सेकंड मध्ये नेमकं तुम्हाला नेमकं कंडिशन कुठपर्यंत दिलेली आहे लक्ष द्या. पहिल्यांदा फादर दिसतं आणि त्याचं पहिल्यांदा त्याचे व्हेरिएबल शोधायचे, दोन लोक शोधायचे. फादर आहे आणि त्यांचं दुसरा सन आहे. फादर आणि दुसरा सन आहे. जो मोठा असेल त्याला एक्स पकडायचं. आता फिक्स करून घ्यायचं मनामध्ये. जो मोठा आहे तो एक्स आणि जो लहान आहे तो वाय. मग फादर आणि सन मध्ये कोण मोठा असेल? सन मोठा असेल का? नाही, फादर मोठा असेल ना, आहे की नाही. तर इथं फादर मोठा आहे म्हणजे तुमचं काय असणार आहे, सन. फादर मोठा असणार म्हणजे एक्स घ्यायचं आपल्याला. मग इथं पकडायचंय. इथं तुमचं आन्सर स्टार्ट झालं या ठिकाणी. इथून आपण स्टार्ट लिहू प्रेझेंट. आता आपण इथं कन्सिडरेशन करू. लेट प्रेझेंट एज ऑफ फादर इज इक्वल टू एक्स इयर. किती पकडायचं आपल्याला? एक्स इयर पकडायचं. आणि प्रेझेंट एज ऑफ हिज सन, त्याचं सन, माझं सन नाही बाबा, वाय इयर. इयर मध्येच राहतं ना एज. आता लक्ष द्या, यामध्ये तुम्हाला प्रेझेंट एज ऑफ फादर, प्रेझेंट. आता काही लोकांना प्रश्न पडायचा प्रेझेंट का पकडलं, पास्ट का नाही पकडलं. पास्ट असेल, प्रेझेंट असेल आणि फ्युचर असेल, असे 3 टेन्सेस असणार आहेत. जर तू प्रेझेंटला थांबलेला असेल, प्रेझेंटचे एज जर तुला माहिती झालं, सबट्रॅक्ट करायला आणि ऍडिशन करायला. सबट्रॅक्ट म्हणजे पाठीमागे जायचं तर पास्ट मध्ये जायचं तर सबट्रॅक्ट करावं लागेल. आणि जर पुढे जर जायचं असेल, फ्युचर मध्ये जर जायचं असेल तर तिथे तुला ऍड करावं लागेल. तर थोडंसं प्रेझेंट एजच पकडायचं. एनी टाइम प्रेझेंट एज. प्रेझेंट एज तुम्हाला कन्सिडरेशन करायचं एक्स आणि वाय. जो मोठा असेल त्याला एक्स, जो लहान असेल तर त्याला वाय. क्लिअर. आता लक्ष द्या, हे सॉल्व्ह करत असताना पहिल्यांदा मस्तपैकी आपण लिहायचं आहे अकॉर्डिंग टू कंडिशन फर्स्ट. अकॉर्डिंग टू कंडिशन फर्स्ट. आता कंडिशन फर्स्ट कुठपर्यंत आहे बाळांनो? द सम ऑफ एज ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. याचा मिनिंग काय? पहिल्यांदा मिनिंग समजून घेऊ. इथपर्यंत आपण डिकोडिंग करू. लक्ष द्या, त्याचा मिनिंग आपण समजून घेऊ. इथपर्यंत आपण त्याचं डिकोडिंग करून घेऊ. काय म्हणणं काय आहे त्यांचं? सम म्हणजे ऍडिशन करायची. फादर एज किती आहे? एक्स आहे. त्याला एक्स पकडून घेऊ आपण. फादर एज किती आहे? एक्स आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं वर्ड त्यांनी म्हटलंय बाबांनो, स्क्वेअर करा. कोणाचा एज स्क्वेअर करा? सनचं एज किती आहे? 2 म्हणजे वाय आहे. स्क्वेअर म्हणजे दुप्पट. 2 टाइम्स वाय. याची ऍडिशन किती येतं म्हटलं त्यांनी. इथं ऍडिशन काय केलं? कारण की सम म्हटलेलं आहे. इथं सम म्हटलंय, सम म्हणून ऍडिशन केलं. ऍडिशन किती आलं? 70. हा इक्वेशन नंबर फर्स्ट झाला. आता परत तुला जर रोमन आकडे कळत नसेल तर एक लिहितो इथं. आता एक लिहितो. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू कंडिशन सेकंड. आता अकॉर्डिंग टू कंडिशन सेकंड नुसार सेकंड कंडिशन कुठून स्टार्ट झाली?
ई पासून इथून स्टार्ट झालेली आहे ते कुठेपर्यंत इथपर्यंत 95 पर्यंत. मग इफ वी डबल द एज ऑफ फादर, कुणाला डबल करायचं? ट्वाइस म्हणजे सुद्धा दुप्पट, ट्वाइस म्हणजे सुद्धा डबल. ट्वाइसचा मिनिंग आणि डबलचा मिनिंग एकच आहे. लक्ष द्या, डबल द एज ऑफ फादर. एज ऑफ फादर किती आहे? एक्स आहे, त्याला डबल केलं म्हणजे किती झाला? 2x. पुढे काय म्हटलंय? अँड ऍड. ऍड म्हटलं म्हणजे काय करायचं? प्लस करायचं. आणि एज ऑफ हिज सन किती आहे? एज ऑफ हिज सन किती आहे? y आहे. किती मिळालं म्हटलं त्यांनी? 95. ह्या कंडिशन आपल्याला कळायला पाहिजे. हा पहिला इक्वेशन, हा दुसरा इक्वेशन. आता लक्ष द्या की या ठिकाणी आपल्याला इथं 1 आहे, इथं 2 आहे. आता दोन्हीपैकी एका इक्वेशन मध्ये एक तर तुम्ही सबस्टिट्यूशन मेथडने जावा किंवा एलिमिनेशन मेथडने जावा. तर लक्ष द्या इकडं काय करायचं बेटा, याच्या समोर तुम्हाला दोन मेथडने सॉल्व्ह करता येते. एक तर एलिमिनेशन मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथड. जे तुम्हाला सिंपल जाते त्या पद्धतीने. मला फक्त इथपर्यंत समजायला हवं. आता मी काय करतो, मल्टिप्लाय इक्वेशन नंबर. का बरं इक्वेशन नंबर 1? इथं लक्ष द्या की पहिला इक्वेशन, दुसरा इक्वेशन, इथं आहे x, इथं आहे y. पहिल्या इक्वेशन मध्ये x चा कोएफिशियंट 1, y चा कोएफिशियंट 2. इथे x चा कोएफिशियंट 2, इथं 1. लक्ष द्या आता हे आणि हे सारखं करण्यासाठी 1 च्या टेबल मध्ये 2 येतं आणि याला 2 ने मल्टिप्लाय करून टाकायचं डायरेक्ट. यासाठी काय करायचं? मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 1, मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 1 बाय कितीने? 2 ने. 2 ने जर मल्टिप्लाय केलं की झालं 2x प्लस 2 टू जा 4y इज इक्वल टू किती झालं? 270 जा 140. हे झालं इक्वेशन नंबर 3. आता मला सांगा, ज्या इक्वेशनला मल्टिप्लाय केलं त्याला कट करायचं आणि काय करायचं? ह्या दोन्ही इक्वेशन मध्ये मोठं कोण आहे? मोठं 140. आता लक्ष द्या, 2x सेम आहेत, सेम काही कटणार नाहीत, वेगळं काहीतरी पाहिजे. 2x प्लस मध्ये पाहिजे, हा मायनस मध्ये पाहिजे. त्यासाठी साइन चेंज करण्यासाठी काय करायचं? सबट्रॅक्शन करायचं. काय करायचं? सबट्रॅक्ट इक्वेशन. सबट्रॅक्ट इक्वेशन. कोणतं इक्वेशन असेल बेटा? सबट्रॅक्ट इक्वेशन. मोठा कोण आहे? 140. 3 मायनस इक्वेशन 2. आता 3 कोणतं इक्वेशन आहे? 2x प्लस 4y इज इक्वल टू 140. हा इक्वेशन नंबर 3 आहे. आणि हे 2x प्लस y इज इक्वल टू 95. हा इक्वेशन नंबर 2 आहे, 2 आहे. आता सबट्रॅक्ट करायचं म्हणजे याचं प्लस साइन, प्लस झालं मायनस, प्लस झालं मायनस, आणि इथं साइन नाही म्हणजे प्लस, प्लस झालं मायनस झालं, हे गेलं गायब झालं, कॅन्सल. 4 मधनं जर 1 काय मायनस करायचं म्हटलं तर आपल्याकडे उरेल 3y. आणि या ठिकाणी 140. आता वरवरचं कॅल्क्युलेशन करायचं. 95 कितीपेक्षा कमी आहे? 105. आणि वरचे 40, 45 झाले. आता मला सांगा y इज इक्वल टू 45 अपॉन 3. याचं आन्सर किती येतं? 15. 3 1 जा 3, 3 5 जा 15. आता 15 वर्ष हे आलेलं आहे. हे कोणत्या तरी इक्वेशन मध्ये पुटअप करा जो सिंपल आहे. मला वाटतं इक्वेशन नंबर 1 सिंपल आहे. सिंपल कसं सर? की त्याची व्हॅल्यू कमी असला पाहिजे, मल्टिप्लाय वगैरे कमी असलं पाहिजे. y इज इक्वल टू 15 इन इक्वेशन नंबर कोणता बेटा? 1 मध्ये जर पुटअप केलं तर तयार होईल 2x प्लस y इज इक्वल टू 70. या ठिकाणी x ला x 2 इंटू y ची व्हॅल्यू किती बेटा? 15 आहे. आता हे किती झालं? 2 15 जा 30, हे 70 झालं. x इज इक्वल टू 70 मायनस 30. याचं आन्सर आलं 40 इयर. आणि थोडंसं आपण डोकं लावायचं, आपलं आन्सर येणार ऑलवेज बी फादर एज जास्त येणार आहे. काय येणार आहे? ऑलवेज बी जास्त येणार आहे. नाही तर काहींचं उलट होतं बा, 15 वर्षाचा फादर आणि 40 वर्षाचा सन. हे पॉसिबलच नाहीये. कसं पॉसिबल? का स्वप्न पाहिलेत का बाबा? तसं काही होणार नाही. म्हणून इथं दोघांचं एज आलंय. आपण काय करू, मस्तपैकी इथं स्टेटमेंट द्यायचं. प्रेझेंट एज ऑफ सन, म्हणजे एक्सचा अगोदर प्रेझेंट एज ऑफ फादर इज 40 इयर आणि प्रेझेंट एज ऑफ हिज सन इज 15 इयर. अशा पद्धतीने तुम्हाला सिस्टमॅटिक सॉल्व्ह करावं लागेल. आणि तुम्हाला मी सांगितले ते जिथे इक्वेशन्स मिळाले तुम्हाला, पहिला आणि दुसरा इक्वेशन, तर त्याच्यानंतर तुमच्याकडं बाय ऑप्शन आहे की तुम्ही एलिमिनेशन मेथडने जाऊ शकता. मी एलिमिनेशनने सॉल्व्ह केलं. सीबीएसईचे मुलं थोडेसे सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करताना दिसतात, तर सबस्टिट्यूशन मेथडचं यूज करायचं आहे. क्लिअर झालं? काय डाऊट? काय डाऊट? चलो ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण.
तर नेक्स्ट क्वेश्चन आहे इफ वी ऍड. आता फ्रॅक्शनल बेस आहे. पहिल्यांदा क्वेश्चन समजून घ्यायचे व्यवस्थित, काही हे करायचे नाही. आता लक्ष द्या की फ्रॅक्शन बद्दल बोलत असताना फ्रॅक्शन नेमकं काय असतं? फ्रॅक्शनचा फॉर्म जो असतो बेटा ए बाय बी असतो. म्हणजे ए बाय बी म्हणजे समजा तुमच्याकडे 3/4 आहे, तर वरच्या नंबरला न्यूमरेटर म्हणतात. न्यूमरेटर आणि डाऊनचा जो असतो तो डिनॉमिनेटर असतो. डिनॉमिनेटर. डाऊनचा डिनॉमिनेटर अपचा न्यूमरेटर. डाऊनचा डिनॉमिनेटर अपचा न्यूमरेटर. मग या ठिकाणी हा ए बाय बी फॉर्म आहे. तर इथं काही ए बाय बी फॉर्म लिहायचं नाही, कारण की लिनिअर इक्वेशन व्हेरिएबल्स पाहतो, त्याच्यामध्ये आपण एक्स आणि वाय अजून करतो. तर आपण न्यूमरेटरला एक्स पकडू आणि याला वाय पकडू. क्लिअर? एज मध्ये आहे तो, की मोठ्याला आपल्याला काय करायचं असतं, एक्स पकडायचं असतं. इथं काही तसं नाही आहे. तुम्ही पुढं पाठीमागं काही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. मी एक्स याला घेतलं, तू एक्स याला घेतलं तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही. उत्तर त्या रेफरन्स येणार आहे तुझं. तू कशाला काय अजून केलं. पण इथून सुरुवात करायची फ्रॅक्शनच्या मध्ये. एक्स वाय क्लिअर झालं. न्यूमरेटर किती आणि डिनॉमिनेटर किती क्लिअर झालं. आता आपण सॉल्व्ह करू की क्वेश्चनचं नेमकं म्हणणं काय आहे. तर पहिल्यांदा दोन गोष्टी आपल्याला सापडल्या की फ्रॅक्शन मध्ये दोन गोष्टी असतात. वरचा जो अपचा असेल तो न्यूमरेटर आणि डाऊनचा जो असेल तो डिनॉमिनेटर. डाऊनचा डिनॉमिनेटर, डाऊनचा डिनॉमिनेटर, डाऊनचा डिनॉमिनेटर. क्लिअर झाला. आता लक्ष द्या की आपण इथं ॲझ्युम करून घेऊ. लेट न्यूमरेटर of a fraction is x आणि denominator of fraction is y. क्लिअर. आता कंडिशन आपण वन बाय वन वाचत जाऊ. अकॉर्डिंग टू कंडिशन फर्स्ट. आता अकॉर्डिंग टू कंडिशन फर्स्ट म्हणजे फर्स्ट कुठून झाले, इफ वी ऍड म्हणजे ऍड करायचं आहे, प्लस साइन दिलं. 1 टू द न्यूमरेटर. आता मला सांगा न्यूमरेटर किती आहे तुमचा, न्यूमरेटर किती आहे एक्स. एक्स मध्ये एक ऍड करा म्हटलं त्याने. इफ वी ऍड 1 टू द न्यूमरेटर. न्यूमरेटर मध्ये काय, न्यूमरेटर मध्ये किती एक्स. एक्स मध्ये एक ऍड केला आणि सबट्रॅक्ट 1 फ्रॉम. कुणापासून, फ्रॉम म्हणजे कुणापासून, डिनॉमिनेटर पासून एक मायनस करा. न्यूमरेटर वरती राहतो, डिनॉमिनेटर कुठे राहतो. किंवा इथं या ठिकाणी थोडस आपण याला क्लिअर करून घेऊ. काय झालं, फ्रॅक्शन बिकम्स काढून घेऊ. फ्रॅक्शन बिकम्स वरती असेल तुमचा एक्स बाय वाय. क्लिअर. आता आपल्याला अकॉर्डिंग टू कंडिशन फर्स्ट काय म्हणते बेटा, इफ वी ऍड 1 टू द न्यूमरेटर. न्यूमरेटर मध्ये किती, न्यूमरेटर कुठे आहे, वरती आहे, त्याच्यात एक जर ऍड केला आणि जर डिनॉमिनेटर मध्ये जर एक मायनस केलं तर त्याचं आन्सर ते काय म्हणतात, अँड सबट्रॅक्ट द 1 फ्रॉम डिनॉमिनेटर. 1 डिनॉमिनेटर मध्ये मायनस केलं तर फ्रॅक्शन रिड्युसेस टू 1. रिड्युसेस टू 1 म्हणजे कुठपर्यंत जाते, फ्रॅक्शनचं आन्सर येतं 1. किती येतं आन्सर, 1 येतं. याचा अर्थ ह्या दोन्ही संख्या सेम होतात. याच्यात एक ऍड केला आणि याच्यात एक ऍड केला की सेम होतात. किंवा 1 आन्सर येईल जेव्हा तो सारखा येईल तेव्हा. आता क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर हे एक्स प्लस 1, 1 सोबत याला मल्टिप्लाय केलं की जाईल वाय मायनस 1. चला, हा एक्स प्लस 1, हा वाय मायनस 1, हा वाय इकडं आला, मायनस झाला, मायनस 1 आणि हा मायनस 1. किती झाला, हा एक्स मायनस वाय इज इक्वल टू, हा मायनस 1 मायनस 1. आता इथे चुकायचं नाही. मायनस 1 म्हणजे 1 रुपयाची आपण चॉकलेट अगोदर घेतली, नंतर पुन्हा 1 रुपयाची चॉकलेट घेतली. किती रुपये द्यायचे, 2 रुपये द्यावं लागेल, म्हणून मायनस. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर फर्स्ट झाला. आता अकॉर्डिंग टू कंडिशन सेकंड नुसार, अकॉर्डिंग टू कंडिशन सेकंड काय म्हणतं बेटा, इथपर्यंत तर आपला पहिला झालाच होता. इथपर्यंत पहिला झाला. आता फ्रॅक्शन रिड्युसेस टू 1 इथपर्यंत झालेला होता. आता लक्ष द्या, इट बिकम्स 1/2. बिकम्सचा मिनिंग असतो इक्वल. बिकमचा मिनिंग काय असतो, बिकमचा मिनिंग असतो इक्वल असा. आता ते काय म्हणतात, इट बिकम्स 1/2. किंवा 1/2 आन्सर येईल जेव्हा इफ वी ऍड 1 टू द डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर कुठे आहे, खाली आहे. एक डिनॉमिनेटर मध्ये ऍड केला आणि काय केलं त्यांनी, इट्स बिकम 1/2 इफ वी ऍड 1 टू द डिनॉमिनेटर. इफ बिकमचा मीनिंग 1/2. ऍड कुठं करायचं आपल्याला, ऍड कुठं करायचं आहे, ऍड टू द डिनॉमिनेटर. न्यूमरेटर बद्दल काही म्हटलंय का, मग न्यूमरेटर आहे तसं घेऊन टाकू.
क्लिअर झालं. आता हा 2 याला मल्टिप्लायला गेला म्हणजे किती झाला 2x हा इक्वलला इक्वल हा 1 सोबत मल्टिप्लायला जाईल y प्लस 1 किती झालं हे 2x इज इक्वल टू 1 ने मल्टिप्लाय केलं y प्लस 1 हा 2y इकडं आला 1 ला 1 हा इक्वेशन नंबर 2. क्लिअर. हा इक्वेशन नंबर 2 झाला. आता 1 आणि 2 मध्ये जर चेक केलं तर इथं -y इथं -y आहे. सारखं नाही जमणार. इथं करत असताना आपल्याला मला सांगा सेम नाही करायचं. मला डिफरंट पाहिजे ते कॅन्सल होण्यासाठी. डिफरंट म्हणजे काय रे बाबा? इथं मेलला मी प्लस पकडलं आणि मेलला प्लस पकडलं आणि फिमेलला मी मायनस, फिमेलला मायनस. आता जोडी जर समजा तुमची अशी मेल मेल झालेली असेल तर त्यांची जोडी जमणारच नाही. फिमेल फिमेल जरी असेल तरी जोडी जमणार नाही. लॉ ऑफ अट्रॅक्शननुसार मेल फिमेल असायला पाहिजे. इथं मेल फिमेल आहे का म्हणजे मायनस मायनस प्लस असायला पाहिजे. आता ते चेंज करण्यासाठी म्हणजे फिमेलला इकडं आणण्यासाठी आता इकडचा मेल किंवा इथं मायनस मायनस फिमेल आहे मेल आणावं लागेल इथं म्हणजे काय बदल करायचं आपल्याला चेंजेस करायचे म्हणजे सबट्रॅक्शन करू. मोठं कोण आहे हे आहे सबट्रॅक्ट इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 पहिल्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला हे डिटेलमध्ये दिलेलं आहे. आता मला सांगा आपण एलिमिनेशन मेथडने जातोय सध्या तरी. किती झालं बेटा सबट्रॅक्ट इक्वेशन 2x मायनस y इज इक्वल टू 1 हा इक्वेशन नंबर 2 आणि हा x मायनस y मायनस 2 हा इक्वेशन नंबर 1. सबट्रॅक्ट करायचं म्हणजे मायनस मायनस झालं प्लस मायनस झालं प्लस. या ठिकाणी हे 2 इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे 2 मायनस 1 किती झालं 1 झालं 1 काही लिहायची गरज नाही किंवा लिहिलं तरी चालेल. हे गायब झालं कॅन्सल झालं. हे 3 x बरोबर किती आला 3 आला. आता ही व्हॅल्यू आपल्याला कुठं कुठं करायची x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन नंबर सोपं कोणतं वाटतंय 1 2 पैकी मला समजा 1 वाटलं तर 1 मध्ये घेऊ 1 मध्ये जर घेतलं आपण तर किती होणार बेटा x मायनस वाय इज इक्वल टू -2 x व्हॅल्यू 3 आहे मायनस वाय इज इक्वल टू -2. आता मला सांगा हे y मला पॉझिटिव्ह मध्ये पाहिजे ना तर काय करायचं y ला तिकडे आणि तुला इकडे घ्या. तू इकडे आला म्हणजे प्लस झाला y तिकडे गेला म्हणजे मायनसचा प्लस झाला 5 उत्तर आलं म्हणजे y इज इक्वल किती झाला 5 आन्सर आलं. म्हणजे या ठिकाणी आपला फ्रॅक्शन बिकम्स जे मिळतंय आपल्याला तो आहे तुमचा x ची व्हॅल्यू वरती पाहिजे x किती आहे 3 आहे आणि y किती आहे 5 आहे 3/5 आहे. आता परत व्हेरीफाय कसं करायचंय या ठिकाणी त्यांनी पहिल्या कंडिशन म्हटलं होतं की एक ऍड करा कशामध्ये एक ऍड कशामध्ये करा न्यूमरेटरमध्ये एक जर ऍड केलं तर त्याचं उत्तर येतं 4 आणि याच्यामधून जर एक सबट्रॅक्ट करा तर त्याचा आन्सर येतो 4. मी म्हटलं होतं 4/4 याचा आन्सर 1 यायला पाहिजे म्हणजे तुम्हाला एमसीक्यूचा क्वेश्चन जर असा आलेला असेल तर इथं सारखी व्हॅल्यू येणं गरजेचं होती तेव्हाच आन्सर येईल. क्लिअर झालं इथपर्यंत फ्रॅक्शन बिकम्स क्लिअर क्लिअर. हा क्वेश्चन थोडासा वेगळ्या टाईपचा आहे. हा क्वेश्चन थोडासा समजायला थोडंसं डायजेस्ट व्हायला थोडंसं हार्ड जाऊ शकतो. तर यामध्ये नेमकं काय दिलंय समजा माझ्याकडे 500 रुपये समजा माझ्याकडे 500 रुपये मी तुम्हाला बाजूला मी समजून सांगतो की टोटल मनी माझ्याकडं टोटल अमाऊंट जे आहे ते 500 रुपये आहेत. पहिल्यांदा समजून घेऊ. आय डोंट नो अबाउट द एक्झॅक्ट आन्सर काय येणार आहे. क्वेश्चनच्या अगोदर समजणार नाही. ते थोडेसे इकडं तिकडं काहीतरी ट्विस्ट करतील. लक्षात 500 आहे. तर मी सांगितलं बाबांनो की पर स्टुडंटला मी म्हटलं 50 रुपये घ्या. किती रुपये घ्या? 50 रुपये. आणि किती लोकांना डिस्ट्रीब्यूट होणार आहे ते मग? किती लोकांना डिस्ट्रीब्यूट होणार आहे? 10 लोकांना. 50 into 10 जर केलं तर 500 येतं का? म्हणजे इथं तुमचे नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत. कोण आहे? नंबर ऑफ स्टुडंट आहे किंवा 1 मिनिट सॉरी या ठिकाणी 50 मुलं आहेत समजा असं पकडू आपण. किती मुलं आहेत? 50 मुलं आहेत. 50 मुलं आहेत. नंबर ऑफ स्टुडंट जे आहे परत तेच लिहिलं का मी? तर 50 मुलं आहेत. तर मी काय म्हटलं अमाऊंट नंबर ऑफ स्टुडंट्स हे 50 आहेत आणि अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड पर स्टुडंट्स हे असणार आहे. आता हा फॉर्म्युला आपल्याला मिळाला की काय झालं बाळांनो की टोटल अमाऊंट म्हणजे 500 रुपयाला कसं लिहिलं 500 ला आपण कसं लिहिलं 50 into 10 जर लिहिलं तर 500 येतं. म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स 50 आहेत त्यांना मिळणारे पैसे 10 आहेत. कळलं का? म्हणजे या ठिकाणी
मला सांगा नंबर ऑफ स्टुडंट्स वाढले की त्यांना मिळणारा जो वाटा आहे त्यांचं डिस्ट्रिब्युशन आहे ते कमी होईल. जर हे जर कमी झालं की ते वाढेल. समजा मी म्हटलं की 25 स्टुडंट्सनी घ्यायचं आहे, तर इकडं आपोआप पैसे वाढतील, मिळणारे पैसे वाढतील. क्लिअर झालं? जर समजा मी म्हटलं की 100 लोकांनी डिस्ट्रिब्यूट करायचं 100 लोकांमध्ये, तर त्यांना मिळणारे ₹5 असतील. त्या पद्धतीनं आपल्याला याला पकडायचं X आणि याला पकडायचं Y. त्या टाइपचा क्वेश्चन काहीतरी आहे. क्लिअर झालं? क्लिअर झालं? काय सांगितलंय? सर्टन अमाउंट. सर्टन अमाउंट म्हणजे टोटल अमाउंट मला काही माहित नाहीये. आता पहिल्यांदा आपण अझ्युम करून घेऊ या क्वेश्चनमध्ये लेट नंबर ऑफ स्टुडंट्स इज इक्वल टू एक्स घेऊ. किती घेऊ? एक्स. आणि अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड पर स्टुडंट्स. पर स्टुडंट म्हणजे प्रत्येक स्टुडंटला किती अमाऊंट घेतलं? वाय रुपीज. आणि टोटल अमाऊंट किती होणार मग? टोटल अमाऊंट किती होणार? टोटल अमाऊंट होणार या दोघांचं मल्टिप्लाय. म्हणजे कसं बेटा? 50 into 10 केलं तर 500 येत आहे. तसं एक्स इंटू वाय केलं असेल तर एक्स वाय हा तुमचा टोटल अमाऊंट असेल. क्लिअर झालं? म्हणजे 50 into 500 ला आपल्याला कसं लिहिता येईल? 50 into 10. आता ह्या ठिकाणी आपण याला एक्स घेतलं, याला वाय घेतलं. जसं आपण या दोघांचं मल्टिप्लाय एवढं दाखवलं 500. तसं या दोघांचं मल्टिप्लाय म्हणजे टोटल अमाऊंट असेल तुमची. किती येणार आहे ते फायनलला आपण चेक करू. चलो. आता याचा आन्सर काढत असताना अकॉर्डिंग टू कंडिशन 1 मध्ये काय म्हटलंय? A certain amount is equally distributed among the certain number of students. Each would get 2 less. प्रत्येकांना मिळणारा वाटा जो आहे तो ₹2 कमी झाला. म्हणजे अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड पर स्टुडंट किती आहे? ₹2 कमी झालं. इथं काय म्हणतात ते पहा. अमंग द सर्टन नंबर ऑफ स्टुडंट्स each would get ₹2 लेस. ₹2 कमी झाले. अगोदर किती मिळत होते? आपण कन्सिडरेशन केलं वाय मिळत आहेत. आता कमी मिळत आहेत म्हणजे वाय मायनस 2. आता किती मिळालं? वाय मायनस 2 मिळालं. आणि 10 स्टुडंट्स वेअर मोर. स्टुडंट्स वाढले की वाटा काय होईल? कमी होईल. जर डिस्ट्रीब्युशन जर वाढलेलं असेल तर स्टुडंट कमी होईल. एकमेकांचं रेसिप्रोकल. आता लक्ष द्या की इथं काय झालं? 10 स्टुडंट्स वेअर मोर. 10 स्टुडंट्स वाढले. 10 स्टुडंट किती वाढले? मग इथं तुला जर कळत नसेल तर काय करायचं? न्यू मध्ये अकॉर्डिंग टू कंडिशन 1 नुसार नंबर ऑफ स्टुडंट्स किती येतं? नंबर ऑफ स्टुडंट्स 10 ने वाढलं म्हणतात ते. कितीने वाढले? 10 ने. म्हणजे अगोदर होते तुमचे एक्स, आता किती झाले? एक्स प्लस 10. आता इथं पहा की त्यांना मिळणारं डिस्ट्रीब्युशन अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड पर स्टुडंट किती असेल आता? अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड पर स्टुडंट्स कितीने कमी झाला म्हटलं त्यांनी? इथं पहा सर्टन नंबर ऑफ स्टुडंट इच वुड गेट ₹2 लेस. ₹2 लेस करायचे तेव्हा केव्हा 10 स्टुडंट वाढल्याचे तिथे म्हटलं 10 स्टुडंट इन्क्रीज झाले, ₹2 लेस झाले. तुम्हाला मिळणार वाटा जेवढे पार्टनर्स मला सांगा की एका प्लेटमध्ये तू जेवतोय समजा आणि त्याच्यात 4 चपाती आहेत. मिळणारा वाटा 1 पर्सन आहे आणि 4 चपाती आहे. म्हणजे 1 पर्सन सोबत 4 आहे. तुमचा तुमचा फ्रेंड आला समजा तुम्ही 2 लोक झाले. तुमचा वाटा किती झाला? 2 झाला. समजा असं झालं बाबांनो की 4 फ्रेंड्स आले. तुमचा वाटा किती झाला? 1. म्हणजे नंबर ऑफ पर्सन्स जर वाढत गेले तर तुमचा जो डिस्ट्रीब्युशन आहे तो कमी होताना दिसतं. तर डिस्ट्रीब्युशन जर वाढवलं नंबर ऑफ स्टुडंट्स कमी होताना दिसतं. हे असेल नंबर ऑफ पर्सन जर समजा मी वाढवत गेलो तर तुम्हाला मिळणारा जो डिस्ट्रीब्युशन आहे तो कमी आहे. आणि डिस्ट्रीब्युशन जर वाढवायचं असेल तर या ठिकाणी नंबर ऑफ तुमचं जे आहे इथं 1 जर असेल तर इथं 4 आहे. जर 2 आहे तिथं 2 आहे, 4 आहे. जर तुमचं समजा डिस्ट्रीब्युशन 4 हवं असेल तर एकाच लोकांना मिळणार आहे. सेम ॲज तशीच कन्सेप्ट आहे. असं लक्ष द्या. अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड पर स्टुडंट्स कितीने कमी झालं? ₹2 कमी झालं. आता तुम्हाला माहित आहे की टोटल नंबर ऑफ मनी काही बदलणार नाही. टोटल मी जसं म्हटलं होतं ₹500 बाबा अगोदर. ₹500 काही बदलणार नाही. तसं या दोघांचा मल्टिप्लाय हा केवढा असेल? XY असेल कारण की टोटल अमाउंट बदलणार नाहीये. टोटल अमाउंट इज फिक्स. मग काय केलं आपण कंडिशन नुसार मला सांगा ह्या दोघांचं मल्टिप्लाय हा आपण दाखवूयात XY एवढं कारण की टोटल अमाउंट इज नेव्हर बी चेंज. आता लक्ष द्या.
x in bracket y minus 2 plus 10 in bracket y minus 2 is equal to xy. हा x सोबत हा अख्खा ब्रॅकेट पुन्हा प्लस 10 सोबत अख्खा ब्रॅकेट x into y xy 2 into x 2x 10 into y 10y minus 20 is equal to xy. आता लक्ष द्या, थोडंसं जर तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर हा xy जर इकडे आणला तर तो xy होईल मायनस हा 2x मायनस प्लस 10y मायनस 20 इज इक्वल टू 0. हे गायब झालं. हा मायनस 2x प्लस 10y इज इक्वल टू हा मायनस 20चं तिकडे जाऊन काय झालं प्लस 20 झालं. आता 2च्या टेबलमध्ये 10 पण येतं आणि 20 पण येतं. डिवाइड बाय 2 डिवाइड बाय 2 2ने जर डिवाइड केलं तर हे मायनस एक्स प्लस 2 5 10y आणि 2 10चा दोन्ही साईडला डिवाइड करायचं. डिवाइड बाय 2 जर केलं तर आता मला सांगा हा इक्वेशन नंबर पहिला मिळाला. आता कंडिशन सेकंड नुसार अकॉर्डिंग टू कंडिशन सेकंड मध्ये काय म्हटलं, पहिली कंडिशन इथं संपलेली आहे पहा, 10 स्टुडंट्स वेअर द मोर. अँड म्हटल्याच्या नंतर त्याच्या पुढे कंडिशन बदलली. आता मला सांगा अँड ईच वुड गेट द 6 मोर. 6 रुपये जास्त भेटणार आहेत म्हणजे तुमचा वाटा डिस्ट्रीब्युशन 6 रुपीज मोर आणि 15 स्टुडंट्स वेअर लेस म्हणजे इथं नंबर ऑफ स्टुडंट्स किती असतील, नंबर ऑफ स्टुडंट्स जे आहेत बेटा, नंबर ऑफ स्टुडंट्स वाढले की कमी म्हटलं त्याने, इथं बघा 15 स्टुडंट्स वेअर लेस, 15 स्टुडंट्स कमी झाले म्हणजे पहिल्यांदा एक्स होते, इकडचं पकडायचं नाही, ते कंडिशन संपले फिनिश, त्याचा विचार करायचं नाही. हे इनिशियल कंडिशन आहे. दिस इज अ इनिशियल कंडिशन, कॉन्स्टंट कंडिशन, क्वेश्चन सॉल्व्ह करेपर्यंत चेंज होणार नाही. आता किती स्टुडंट्स कमी झाले म्हटलं त्याने 15 स्टुडंट्स वेअर लेस, लेस म्हणजे मायनस, 15 स्टुडंट्स मायनस करून टाका आणि अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड पर स्टुडंट किती असेल, अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड पर स्टुडंट्स किती, अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड पर स्टुडंट्स किती आहे, 6 रुपीज मोर वाढले. स्टुडंट्स कमी झाले तर अमाऊंट वाढते. या कंडिशन मध्ये स्टुडंट्स वाढले तर अमाऊंट कमी झाले, तर कितीने अमाऊंट वाढलं, 6 ने वाढलं. इथं सांगितलंय पहा. आता परत सांगितलंय अमाऊंट चेंज होत नाही. या दोघांचं मल्टिप्लाय जेवढं येते तेवढंच अगोदरच्या अमाऊंट एवढं यायला पाहिजे. म्हणजे काय, हा दोघांचं मल्टिप्लाय हा तुम्हाला एक्स वाय एवढा दाखवायचा. क्लिअर झालं. आता मला सांगा एक्स सोबत हा दुसरा ब्रॅकेट आणि 15 सोबत पुन्हा हा दुसरा ब्रॅकेट इज इक्वल टू एक्स वाय, एक्स इंटू वाय एक्स वाय प्लस 6 इंटू एक्स 6x मायनस 15y माइनस इंटू प्लस माइनस झाला, दुश्मन का दोस्त दुश्मन, 15 6 90 इज इक्वल टू एक्स वाय. आता काय करायचं, हा एक्स वाय इकडं आणा, एक्स वाय हा एक्स वाय काय झालं इकडे येऊन मायनस एक्स वाय झाला, प्लस 6x ला प्लस 6 मायनस 15y मायनस 15 मायनस 90 इज इक्वल टू 0. आता हा एक्स वाय हा कॅन्सल झाला, 6x प्लस 15y आणि हा 90 मायनसचा काय झाला प्लस झाला. 6च्या टेबलमध्ये 15 येत नाही, आता 3 ने जर डिवाइड केलं तर चालतं. डिवाइड करा किंवा कॉमन काढा, ॲज युअर विश, दोघांचा अर्थ एकच राहतो. मग आपण करूया डिवाइड बाय 3. 3 ने मल्टिप्लाय केलं किती झालं, डिवाइड केलं तर किती झालं, 3 2 जा 2 3 जा 6, सॉरी 3 2 जा 6, 3 5 जा 15 आणि 3 3 जा 9. हे झालं इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 1 आणि 2 कडे जर पाहिलं तर इथं 5 आहे, इथं 5 आहे, प्लस मायनस मेल फिमेल जमतंय बाबा. आता काही चेंज करण्याची गरज नाही. काय करून टाकू, ऍडिंग करून टाकू. काय करायचं, ऍडिंग करून टाकू. आता हा क्वेश्चन आपण रब करू. काय करू, क्वेश्चन रब करू. आता तुमच्याकडं पहिला इक्वेशन किती आहे बेटा, ऍडिंग इक्वेशन 1 and 2 वन इक्वेशन किती आहे, मायनस एक्स प्लस 5y इज इक्वल टू किती 10. हा इक्वेशन नंबर पहिला आणि 2x मायनस 5y हा इक्वेशन किती 30. हा दुसरा इक्वेशन. आता मला सांगा या ठिकाणी इथं प्लस आहे, हे गेलं गायब झालं, हे मायनस 1 म्हणजे 2 रुपये आहेत, 1 रुपये चॉकलेट घेतली, राहिलं तुझ्याकडे 1 रुपया, हे झालं 40, हे झालं 40. आता ही व्हॅल्यू आपण कुठं करू, पुट x इज इक्वल टू 40 आणि इक्वेशन नंबर 1 2 मध्ये 1 सपोर्ट 2 1 आहे,
1मध्ये पुटअप करू. आता हे रब करून टाकतो खालचं. किती झालं मग हे -x प्लस 5y इज इक्वल टू 10. या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू 40 ठेवू प्लस 5y इज इक्वल टू 10. या 5y ला 5y -40 इकडे जाऊन काय झालं प्लस 40. 5y किती झालं 50. y इज इक्वल टू 50 डिवाइड बाय 5. y इज इक्वल टू 5 1 5 झालं. आता या ठिकाणी फक्त आपल्याला लास्ट पॉइंटला लिहायला विसरायचं नाही. काय लिहायला विसरायचं नाही इथं टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती मिळाले x बरोबर x इज इक्वल टू किती झालं 40 स्टुडंट्स. अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड पर स्टुडंट्स y इज इक्वल टू किती आलं 10 आलं. आणि टोटल अमाऊंट जे आहे टोटल अमाऊंट इज इक्वल टू एक्स वाय आहे. एक्स व्हॅल्यू किती 40 इंटू 10 किती झालं 400. म्हणजे मी सांगितलं होतं काय बेटा, आता आपण थोडंसं क्रॉस व्हेरीफाय करू. तुमच्याकडे एक्स किती आहे 40 आणि वाय किती आहे 10 आणि टोटल अमाऊंट किती आहे 400. तर 400 रुपये काही बदलायचे नाहीत आपल्याला 400 काही बदलायचे नाही. 40 मध्ये पहिल्या कंडिशनमध्ये काय म्हटलेलं होतं, पहिल्या कंडिशनमध्ये किंवा आपण सेकंड कंडिशनचा जर विचार केला तर सेकंड कंडिशनमध्ये 15 स्टुडंट्स लेस केले. 15 स्टुडंट्स लेस म्हणजे किती झाले 15 स्टुडंट जर लेस केले इथं तर किती येतं याचं उत्तर 25. आणि 6 रुपये वाढतात म्हणजे किती झाले इथं 16 रुपीज वाढतायत. म्हणजे इथं 6 रुपीज वाढतायत म्हणजे किती झालं 16. आता 16 फायचा मल्टिप्लाय करा. 16 फायचा 80. 8 इज रिमाइंडर 16 टूचा 32 आणि 8 400. म्हणजे अमाऊंट बदलला का नाही. क्वेश्चन क्लिअर झाला काही डाऊट आहे चलो.